हम्म. चिन्मय अनम्यूट कर आणि सांग काय. मॅम तुम्ही मॅथ शिकवायचा ना? हा दोन्ही घेते ना, मॅथ आणि हे पण. इंग्लिश? अ इंग्लिश आहे का? मॅथ आणि इंटेलिजन्स. IQ? हा. ओके मॅम. अरे बाळा. मॅम मला वाटलं तुम्ही आजपासून इंग्लिश शिकवायला. अच्छा अच्छा, मॅथ घेणार कालपासून. नाही असं वाटलं का? हा. ओके, नको मॅथ घ्यायला मी. मॅम घ्या, तुम्ही छान शिकवता. ओके ठीक आहे. चला स्टार्ट करायचं मग. येस मॅम. ऑल आर रेडी. आज थोडा उशीर येस. झाला. माझ्या मुलाला थोडासा प्रॉब्लेम झाला होता, आजारी होता. ओके. येस मॅम. सॉरी फॉर दॅट एव्हरीवन. इट्स. आजचा टॉपिक आहे आपला सेरीज. ओके. हा आपला इंटेलिजन्सचा सेकंड लेसन आहे, सेरीज. ओके. आणि जे काल आपण कॉम्प्रिहेन्शन घेतलेला आहे, तर त्याचा तुम्हाला होमवर्क दिला की नाही मला माहित नाही, पण दिला नसेल तर तुम्ही ग्रुपवर जर तुम्हाला मेसेज टाकता येईल किंवा तुम्हाला कॉल करता आला तर बघा. आणि ते सेरीजचं, कॉम्प्रिहेन्शनचं, मल्टिप्लिकेशनचं, सबट्रॅक्शनचं हे तुम्ही होमवर्क मागून घ्या जर मिळाला नसेल तर. ओके. आणि जर तुमच्याकडे बुक असतील तर व्हेरी बेस्ट, तुमचं पूर्ण होऊन जाईल. ओके. चिन्मय क्लिअर आहे बाळा? येस मॅम. हम्म. मॅम Read carefully and understand. The number series is an arrangement of numbers. The number series is an arrangement of numbers given in different ways. You are expected to answer by observing according to the suggestion. तुम्हाला काय करायचंय, नंबर सिरीज काय दिलेली असते, कोणत्याही वेगवेगळ्या वेने दिलेली असते, अरेंजमेंट नंबरची जी केलेली असते. तर तुम्हाला काय करायचंय ते ऑब्झर्व करायचंय आणि तुम्हाला जे सजेशन दिलेलं आहे किंवा क्वेश्चन मध्ये जे काही सांगितलेलं आहे ते तुम्हाला ते लक्षात घेऊन तुम्हाला आन्सर सांगायचं आहे किंवा आन्सर पुट करायचं आहे, तिथे ऑप्शन चूज करायचा आहे. काय म्हणणे, ऑब्झर्विंग अकॉर्डिंग टू द सजेशन, म्हणजे जसं तुम्हाला सुचलंय किंवा जसं तुम्हाला विचारलंय त्यानुसार तुम्ही ऑब्झर्व करायचंय आणि आन्सर तुम्हाला लिहायचं आहे नंबर सिरीज येस. मध्ये. ओके. नंबर सिरीज काय असतं, नंबर सिरीज कोण सांगेल? एनिथिंग, एनीवन? ओके, 1 मिनिट. चिन्मय म्यूट कर बाळा. ओके मॅम. हा ध्रुवा, काय प्रॉब्लेम आहे बाळा? मॅम आज 6:30 पर्यंत क्लास असणार आहे ना? हो बाळा, आज थोडा लेट झाला ना, आपला ठीक 5 वाजता क्लास होता, बट माझ्यामुळेच थोडा इमर्जन्सीमुळे लेट झालेलं आहे. ओके. काही प्रॉब्लेम नाही मॅम, फक्त असंच विचारलं. ते हम्म, 5ला दिलते ना, 5 ते 6. बरोबर. आपला 5:20 ला क्लास स्टार्ट झालाय, 6:20 पर्यंत आपला क्लास राहील. ओके. ठीक आहे. हा मॅम मी सांगू? हा, नंबर सिरीज मध्ये काय येतं? नंबर सिरीज म्हणजे नंबर सिरीज एक काय असतं, अरेंजमेंट असतं. कोणते पण नंबर हा. डिफरंट वेज ना अरेंज केले असतात. तर हम्म, आता सपोज 2 4 6 8 हम्म. ह्याच्यामध्ये +2 ऍड करून नेक्स्ट नंबर येतोय. तर बरोबर. तसे डिफरंट नंबर्स असतात. तुम्हाला सिरीज दिलेली असते, मग मे बी ते सिरीज मल्टिप्लाय करून येत असेल, ऍडिशन करून येत असेल. मल्टिप्लाय, ऍडिशन, सबट्रॅक्शन किंवा डिव्हिजन. हम्म. त्या थ्रू तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला काही सजेशन दिले जातील तिथे, त्यानुसार तुम्हाला त्याचा आन्सर काढायचं असतं. ओके. दिस मे हा इन्क्लूड डिफरंट टाइप्स ऑफ नंबर सेरीज.
related to even, odd, prime, co-prime, triangular, squares, cubes, composite number, test of divisibility, multiplication table, multiplication of numbers, Roman numerals, times by clocks, measures ऑफ अँगल्स. ओके. तर इथे काय म्हटलंय, याच्यामध्ये कशी सेरीज असते, सेरीज मध्ये काय काय येतं, सेरीज मध्ये काय येतं, फर्स्ट तर कोणतेही नंबर्स, आपण जर गृहीत धरलं तर काय येतं, कोणतेही नंबर्स. त्याच्यामध्ये कोणकोणते टाईप आहे नंबर मध्ये, इव्हन नंबर असतो, ऑड नंबर असतो, प्राईम नंबर असतो. ओके. को को प्राईम ट्रायंगुलर नंबर असतो, स्क्वेअर, स्क्वेअर पण माहिती आहे सगळ्यांना, क्यूब्स, क्यूब्स काय असतो, थ्री चा, आपल्या आता जर आपण थ्री घेतलं तर त्याला थ्रीला 3 टाइम मल्टिप्लाय करायचं, 3 × 3, त्याच्यानंतर × 3, हे काय असतं तुमचं क्यूबचं हे आहे. ओके. क्यूब काढायचं झालं तर आता 25चा क्यूब कसा येईल, 25 × 25 × 25 हा काय झाला तुमचा क्यूब झाला. त्याच्यानंतर कंपोजिट नंबर्स आणि टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी, म्हणजे इथे काय म्हटलंय की तुम्हाला कधी कधी मल्टिप्लिकेशन डिव्हिजन ही करावी लागते, मल्टिप्लिकेशन ही करावं लागतं, किंवा मल्टिप्लिकेशन ऑफ नंबर्स काय असतं, कधी कधी काही नंबर्स दिलेले असतात नंबर सिरीज मध्ये, त्याचं काय करायचं असतं तुम्हाला, कधी कधी मल्टिप्लिकेशन करून तुम्हाला आन्सर काढायचं असतं. त्याच्यानंतर रोमन न्यूमरल्स, तुम्हाला क्वेश्चन मध्ये असं सांगितलेलं असतं की इथे रोमन नंबर आहेत, हे रोमन नंबर दिलेले आहेत आणि त्याच्यातले किती इव्हन आहेत, किती ऑड आहेत, किती प्राईम आहेत, हे तुम्ही काउंट करायचंय. आणि काउंट केल्यानंतर तुम्हाला सांगायचंय की त्याच्यामध्ये प्राईम नंबर जे आहेत त्याची व्हॅल्यू किती आहे किंवा त्याचा काउंट किती आहे, असं तुम्हाला क्वेश्चन आलेला असतो. ओके. त्याच्यानंतर बघा टाइम्स बाय क्लॉक, म्हणजे आपल्याला आता नंबर सिरीज म्हटलं की फक्त एवढंच येतं का, नाही येत, तर त्याच्यामध्ये क्लॉकचीही, म्हणजे क्लॉक वरती पण आपले नंबर सिरीज असतं ना, तर ते आपल्याला काय करावं लागतं, आपल्याला चूज करायचं, आपल्याला ते ओळखायला आलं पाहिजे की किती वाजलेले आहेत किंवा कसं शोधायचंय. ओके. मेजर ऑफ अँगल्स, मेजर्स अँगल, आता अँगल कोणाकोणाला माहितीये, मॅम मला माहितीये. हा, वन अँगल सांग कोणता येईल, म्हणजे कसं, अँगल सांग ना, अँगल काय असतं, अँगल्स म्हणजे जेव्हा एक रे आणि लाईन्स, ते जेव्हा दोन रे हम्म, वर्टेक्स ने जॉईन होतात त्याला अँगल म्हणतात. त्या ओके, अँगल्सचे अॅक्यूट अँगल, ऑब्ट्यूस अँगल, रिफ्लेक्स अँगल, बरोबर. राईट अँगल, ते अॅक्यूट अँगल म्हणजे 80 डिग्रीजच्या, म्हणजे 90 डिग्रीजच्या कमी, 90 हम्म, डिग्रीजच्या कमी जो अँगल असतो अॅक्यूट. हम्म, राईट म्हणजे एक्झॅक्ट 90 डिग्री. हम्म. पुन्हा ऑब्ट्यूस मध्ये पूर्ण 180, म्हणजे नो, रिफ्लेक्स मध्ये पूर्ण राईट 180 अँगल डिग्री. मध्ये काय असतं, राईट अँगल हा असतो तो एक्झॅक्टली 90 डिग्रीचा असतो. 90 नंतर अॅक्यूट अँगल काय असतो, लेस म्हणजे दॅन 90 डिग्री. लेस दॅन 90 किंवा 0 डिग्रीच्या वरती. ओके. असं असतो, म्हणजे हा 90च्या मध्ये असतो तो. नंतर ऑब्ट्यूस अँगल जो असतो तो काय असतो, ऑब्ट्यूस अँगल तर अँगल ग्रेटर दॅन 90 अँड, पण काय असतो तो 180च्या खाली असतो, म्हणजे 90 आणि 180च्या मध्ये असतो. क्लिअर आहे. त्याच्यानंतर हा स्ट्रेट अँगल काय असतो, 180 झाला, स्ट्रेट म्हणजे काय झाला 180, म्हणजे कसा 180. 180, जेव्हा अँगल लाईन म्हणजे एका लाईन पासून तयार होतो आणि तो 180 जातो, त्याला काय म्हणतो आपण, स्ट्रेट अँगल. ओके. त्याच्यानंतर कम्प्लीट अँगल म्हणजे काय येईल, 360 डिग्री, 360 डिग्री. ओके. हा, तर आपल्याला आता अँगल काही इथं महत्वाचं नाहीये की कोणते अँगल काय अँगल. ओके. आता इतकंच महत्वाचं आहे की अँगल काय असणं हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. ओके. मॅम मला डाऊट आहे, बोल ना. ते जे आहे ना म्हणजे डिव्हिजिबिलिटी टेस्ट येऊ शकतं, मल्टिप्लिकेशन टेबल्स तर ठीक आहे, पण रोमन न्यूमरल, स्टाईनबर्ग, पेजेस ऑफ अँगल याचं कसं येईल.
रोमन न्यूमरल्स. आता बघ, मी मगाशी सांगितलं तुम्हाला रोमन न्यूमरल्स मध्ये कसं असतं. काय होतं, रोमन नंबर माहितीये तुम्हाला? हो रोमन माहितीये ना? मग ते काय केलेले असतात, हो तुम्हाला वर्ड प्रॉब्लेम जेव्हा असतो त्याच्यात तुम्हाला रोमन नंबर्स देणार. ओके, क्वेश्चन मध्ये. आणि क्वेश्चन मध्ये दिल्यानंतर समज आता 1 पासून ते 9 पर्यंत रोमन अंक दिलेले आहेत. ओके, तर तिथे क्वेश्चन तुला असं येतो की हे जे रोमन न्यूमरल्स दिलेले आहेत, तर त्याच्यामध्ये हाऊ मेनी आर इव्हन नंबर अँड हाऊ मेनी आर प्राईम नंबर. तर त्याला काय करायचं तुला, जर तुला रोमन अंक कळत नसतील तर त्याला त्याला तुला कन्वर्ट कशामध्ये करायचंय, आपल्या इंटरनॅशनल नंबर नॉर्मल. मध्ये जे ठीक आहे, आपले 1 2 3 4 आहेत ना, त्याच्यामध्ये कन्वर्ट करायचं. कन्वर्ट केल्यानंतर तुला समजेल की कोणते प्राईम आहेत, कोणते इव्हन आहेत, कोणते ऑड आहेत. ओके, त्याच्यानुसार ओ तुला असं. हा असे क्वेश्चन येणार. किंवा मग काही हे येतात की 1 2 3 ह्याची सिरीज दिली जाते क्वेश्चन मध्ये. आणि त्याच्यानंतर म्हटलं जातं की 3 4 आणि 5 हे जे आहे, तर त्याचं तुला काही खाली ऑप्शन दिलेले असतात. तर 3 2 4 5 हे रोमन नंबर मध्ये कसं येईल त्याचं ऑप्शन चूज करा आणि आन्सर सांगा. ओके, हम्म, हा. क्लिअर आहे सगळ्यांना इथपर्यंत? कन्सिडर द फॉलोइंग फाईल. 1 मिनिट. फाईल गेटिंग द आन्सर्स. आता काय म्हणतं बघा, रिमेंबर दॅट युअर राईट हँड साइड म्हटलंय हा बघा. युअर राईट हँड साइड इज द राईट साइड ऑफ द नंबर अँड युअर लेफ्ट हँड साइड इज द लेफ्ट हँड साइड ऑफ द नंबर. ओके, तर आता हे बघा, इथे सेरीज दिले तुम्हाला. ओके, मी एकदा लिहून दाखवते तुम्हाला. सगळ्यांनी लक्ष द्यायचंय हा. आता बघा, इथे काय दिलंय सगळ्यांना दिसतंय? 2 3 5 7 11 13 17 आणि 19. आता मला कोण सांगेन हे कोणते नंबर्स आहेत? याला कोणते नंबर म्हणतो आपण? इव्हन आहेत, ऑड आहेत, प्राईम आहेत, काय येते? Yashodan, 11 students are there in the class. ओके, आणि स्टुडंट कडे लक्ष देण्यापेक्षा मी जे शिकवते त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या असं मी म्हणेन. ओके, हा ठीक आहे. प्राईम नंबर्स. ओके, हे प्राईम नंबर्स आहेत. आणि इन दिस सेरीज व्हॉट इज द फोर्थ नंबर फ्रॉम द राईट साइड? कोण सांगेल? फ्रॉम द राईट साइड व्हॉट इज द फोर्थ नंबर? करेक्ट, 11. बरोबर. तुमच्या राईट हँड साइडने काय करायचं, तुम्हाला नंबर चूज करायचा आहे. आता राईट हँड साइड आपला हा झाला, बरोबर, आणि हा इकडचा झाला तो लेफ्ट हँड साइड झाला. तर आता हा राईट हँड आहे, तर ह्याच्याकडून चौथा नंबर कोणता येतो? 11. त्यामुळे आपलं काय आलं? 11. ओके, तर अशा टाईपचे पण तुम्हाला क्वेश्चन असू शकतात. तर हे एक एक्झाम्पल साठी होतं. ओके, कळलंय बाळांनो? आता इथपर्यंत कोणाकोणाला काही प्रॉब्लेम आहे का? काही? चला पुढे जायचं. 1 मिनिट हा. सिद्धी, गुड इव्हनिंग बेटा. गुड इव्हनिंग मॅम. हा, काही प्रॉब्लेम आहे का आतापर्यंत? नाही, नाहीये सर्व ना? समजलं. ओके, चला नेक्स्ट घ्यायचं मग. नाही. हो. ओके, दिव्या, वेअर इज दिव्या? सिद्धी, म्यूट कर बाळा. हो. दिव्या, अनम्यूट करायचं आणि व्हिडिओ ऑन ठेवायचा. दिव्या, पार, येस केदार, सान्वी, सगळ्यांचे कॅमेरा ऑन पाहिजेत. दिव्या, कॅमेरा ऑन ठेव बाळा. हा हा, बोल, काय प्रॉब्लेम आहे? मॅम, जरा
स्क्रीन ठेवा ना, मला लिहायचं आहे. काय लिहायचं बाळा? हे माझी तर आहे ना, स्क्रीन ओपनच आहे. हा, लिहिते. ओके, बुक नाहीये का बाळा तुझ्याकडे? मॅम, माझ्याकडे नवनीतची बुक आहे. हो, नवनीतच चालू आहे अच्छा, पक्का पाया आहे. ओके. नवनीत मध्ये हे दिलं असेल ना की नाहीये? नाही ma'am. ओके. मे बी तू मोबाईल मध्ये स्क्रीनशॉट काढून घेऊ शकते, कारण तुझा असा टाइम जाईल. मी जर लिहायला लावलं तर आपली स्लाइड, सेकंड स्लाइड कधीच होणार नाही. दिव्या, ओके मॅम, मग तुम्ही हा. काय करायचं बाळा, मला म्हणजे तुला इतर वेळेस ही गरज पडली ना तर स्क्रीनशॉट काढून ठेवायचं तुझ्या मोबाईल मध्ये. नंतर तुला लिहायला बरं पडेल आणि व्यवस्थित सावकाश मध्ये लिहून पण होईल तुझं. ओके. हा. स्क्रीनशॉट काढून ठेव, काही प्रॉब्लेम येणार नाही. हा. हा, घ्यायचं नेक्स्ट मग. हा. दिव्या, चल क्वेश्चन रीड कर. Select the numbers divisible by 3 from the above number series and arrange them in ascending order. Which number will be exactly at the middle place? आता काय करायचं तुम्हाला? सिलेक्ट द नंबर डिव्हिजिबल बाय 3 ने डिवाइड होणारे नंबर्स तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत फ्रॉम द अबो नंबर सिरीज, जी तुम्हाला सिरीज दिलेली आहे स्क्रीनवरती, अँड अरेंज देम इन असेंडिंग ऑर्डर. ओके, काय करायचं तुम्हाला? असेंडिंग ऑर्डर. असेंडिंग काय असतं? असेंडिंग म्हणजे चढत जातं, म्हणजे एक छोटी, त्याच्यानंतर मोठी, त्याच्यानंतर मोठी, त्याच्यानंतर मोठी अशी संख्या असते. ओके. आणि डिसेंडिंग म्हणल्यानंतर मोठी, त्याच्यानंतर छोटी, त्याच्यानंतर छोटी अशी व्हॅल्यू येत असते. लिहून घ्या मे बी. असेंडिंग म्हणजे मोठ्याकडे जाणार आणि डिसेंडिंग म्हणजे मोठ्याकडून छोट्याकडे येणार. ओके, ते लिहून घ्या. आणि बाळांनो, किती वेळा सांगायचं तुम्हाला? कॅमेरा ऑन करा. मला कसं लक्षात येईल कोणाकोणाचं लक्ष आहे, कोण कोण क्लासमध्ये आहे? सगळ्यांनी कॅमेरा ऑन ठेवा, काहीच प्रॉब्लेम नसावा. सानवी चौधरी, कॅमेरा ऑन पाहिजे. आता काय करा तुम्ही? 900 ही फर्स्ट व्हॅल्यू दिसते. ओके, हा. त्याची ऍडिशन करायची. 9 + 0 इज इक्वल टू किती येतं? 9 येतं. तुम्हाला ट्रिक सांगते पटकन, तुम्हाला म्हणजे व्हॅल्यूज शोधल्या जातील तुमच्या. 9 प्लस, सॉरी, हा, तर याची व्हॅल्यू काय येईल? 9. आणि 9 ला जर डिव्हिजिबल केलं तर 3 × 3 इज इक्वल टू 9. ओके, म्हणजे ह्याला डिव्हिजिबल झालेला आहे. त्याच्यानंतर ह्याची व्हॅल्यू काढायची. 1 4 6 किती होतं? 11 होतं. 11 ला जातो का भाग? नाही जात. ओके, त्याच्यानंतर 2 + 2 + 2 6 याला कम्प्लिटली भाग जातो. तर इथे व्हॅल्यूज लिहून ठेवा तुम्ही. 900, त्याच्यानंतर 2 2 2, आता 5 2 7 7 2 9 यालाही भाग जाऊ शकतो. ओके, 5 2 2 हे लिहून घेतले आपण. त्याच्यानंतर बघा 105 105 किती येतं आन्सर? 6 जर ऍडिशन केली तर. ओके, तर 105 103 4 येतं, हे नाही. त्याच्यानंतर 5 4 9 + 1 10 येतं, ते पण व्हॅल्यू येणार नाही. ओके, त्याच्यानंतर 3 + 5 8 8 + 1 9 3 5 1 ही पण आपली व्हॅल्यू येऊ शकते. आणि शेवटची काय आहे? 133 33 6 + 1 7 होती का? नाही होत. तर आता हे जे 5 व्हॅल्यूज आहेत त्यांना काय करायचं तुम्हाला? असेंडिंग मध्ये तुम्हाला लिहायचे आहेत. आणि असेंडिंग मध्ये लिहिल्यानंतर तुम्हाला काय म्हणतं तिथे? विच नंबर विल बी एक्झॅक्टली ऍट द मिडल प्लेस, म्हणजे एकदम मध्यभागी किंवा एकदम सेंटरला जी व्हॅल्यू येते ती तुम्हाला आन्सर सांगायचं आहे. आन्सर. ओके, आता मी तुम्हाला अर्ध तर आन्सर काढून दिलेला आहे बाळांनो. आता फक्त तुम्हाला गरज आहे की ते असेंडिंग मध्ये ठेवायचं आहे. ओके, आता मला समृद्धी कांबळे एक्सप्लेन करून आन्सर सांगेल.
येस मॅम. आन्सर सांगायचं बाळा. मॅम त्या नंबर्सला आपण डिसेंडिंग ऑर्डर मध्ये लावलं ना तर डिसेंडिंग मग नाहीच फर्स्ट करायचं येतं. आपल्याला. व्हेरी सॉरी डिसेंडिंग. सॉरी असेंडिंग ऑर्डर मध्ये लावलं ना मग पहिले येतं 105, देन 222, देन 351, देन 522 आणि नंतर मग 900 आणि मग त्यातून मिडल नंबर शोधायचा आहे तर मिडल येतो 351. आन्सर नंबर 3 करेक्ट आहे. करेक्ट. सगळ्यांचं आलंय का बघा थर्ड ऑप्शन. थर्ड ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन. ओके, व्हेरी नाईस समृद्धी, नाईस एक्सप्लेनेशन. फक्त काही वर्ड्स असतात ना त्याच्याकडे लक्ष द्यायचं. क्लिअर आहे. हो. समृद्धी म्यूट करायचं बा. केदार म्हेत्रे अनम्यूट करायचं, क्वेश्चन रीड करायचं. How many prime numbers will be formed if the digits of the number in the series below with each other? टीचर वाचला. नंबर काय आहेत कळालंय क्वेश्चन. येस. काय म्हणते क्वेश्चन मध्ये, सगळ्यांनी लक्ष द्यायचं हा. जी नंबर दिलेत ना ती त्यातल्या त्यात रिप्लेस करून किती प्राईम नंबर बनते ती लिहायचंय. बरोबर. आता तिथे काय म्हणते तुम्हाला, हाऊ मेनी प्राईम नंबर्स विल बी फॉर्म इफ द डिजिट ऑफ द नंबर इन द सेरीज बिलो आर रिप्लेस्ड विथ इच अदर. आता तुम्हाला काय करायचंय, हे जी व्हॅल्यूज दिलेले आहेत त्यांना काय करायचंय, त्याचे प्लेसेस आहेत ते रिप्लेस करायचे. 31 आहे तर 13 करायचं, 59 आहे तर 95 करायचं, 35 आहे तर 53 करायचं. ओके, सगळे नंबर्स करायचे. करा आणि त्याच्यामधून किती प्राईम नंबर येतात ते तुम्हाला पुट करायचं. तुमचं काय असेल ते आन्सर राहील. ओके. टीचर आन्सर आलं. टीचर आन्सर नंबर 4, 6. हाऊ मेनी प्राईम नंबर्स आर देअर? 6. कोणकोणते? 31चं 13 केलं की 13, 95चं नाही 95 नाही 35चं 53 केलं की आणि 17चं 71, 34चं 43, 16चं 61 आणि 74चं 47. ओके, करेक्ट आन्सर बेटा. हे व्हॅल्यू सगळ्यांचे येतात का बघा. हे प्राईम नंबर्स आहेत. ओके. यशोधन, दुर्वा, नेक्स्ट रीड करायचं. हा हॅलो. हा नेक्स्ट रीड करायचं. Find the number which will replace the question mark in the given number series. हा, आता आपल्याला एक सिरीज दिलेली आहे तर त्याच्यात काय करायचंय,
क्वेश्चन मार्कच्या जागी कोणता नंबर येईल हे आपल्याला शोधून काढायचं. तर ते कसं शोधायचं? कोणती ट्रिक वापरली जाईल इथे? मिस मला समजलं अगं. कसं आहे? समजलंय? हॅलो. हॅलो. म्हणजे ना पहिले त्यांनी ना 4चा गॅप दिला. हॅलो. हा हा हा, बोल बाळा, आवाज येतोय हॅलो. मला, आवाज येतोय. हा हा. पहिले त्यांनी 13 आणि 17 मध्ये 4चा गॅप दिला आणि 4 + 4 8 होतात. आणि नंतर 25 आणि 17 मध्ये 8चा गॅप दिला आणि नंतर 8 बरोबर. + 8 16 होतात. आणि 25 आणि 32 मध्ये नाही नाही नाही, ते पण 7 दिल्यानंतर त्यांनी त्यात. हा, एक मिनिट मी ट्राय करते एकदा. हे बघ बाळा, आता काय करायचंय? आवाज येतोय माझा? येस. हा, आता 13 फर्स्ट व्हॅल्यू काय आपली? 13. क्लिअर आहे? सगळ्यांनी लक्ष द्या. येस. 13 ची व्हॅल्यू आपण टोटल जर केली तर किती येईल? 4. हा, म्हणून त्याच्यामध्ये 13 मध्ये काय करायचंय? 4 मिक्स करायचंय आणि पुढची व्हॅल्यू काढायची. तर काय येईल? 17. 17. बरोबर. आता 17 मध्ये 1 आणि 7 चे जर ऍडिशन केले तर किती आन्सर येतं? 8. 8. मग 17 मध्ये 8 ऍड करायचा, तेव्हा व्हॅल्यू काय येते? 25. ओके. ओ. आणि त्याच्यानंतर 25 नंतर मध्ये 3 + 2 5. हा, 25 आहे तर 25 ची ऍडिशन केली आपण. 2 + 5 7. मग 25 + 7 = 32. क्लिअर आहे? त्याच्यानंतर 32 ची व्हॅल्यू किती येते? 5. येस. त्याच्यामुळे 32 + 5 37. ओके. आणि त्याच्यानंतर 37 ची जी व्हॅल्यू येते ते 10 येते, कारण 7 + 3 10 होतं. मग त्याच्यामुळं 37 + 10 = 47. 47 is the correct answer. ओके मिस. ओके. येस. सिद्धी बिडवे, काय करायचंय? जो नंबर दिलाय त्याचे ऍडिशन करायचे आणि ते ऍडिशन केल्यानंतर जी व्हॅल्यू येते ते पहिल्या नंबर मध्ये ऍड करून पुढची व्हॅल्यू काढायचे. मॅम ओके. मॅम 25 लाख समजलं, त्याच्या पुढे समजूनच झाले काय घेतलंय त्यांनी, कसं घेतलंय ते. हे बघ, आता इथे 13 दिसतंय. हा. 13 ची पूर्ण टोटल व्हॅल्यू किती येते? 4 येते. हा. बरोबर. 4 आलं. मग हो. 13 + 4 किती झालं? 13 + 4 17. 17 झालं. 17 ची टोटल किती येते? 8. 8. त्यामुळे 17 मध्ये काय ऍड करायचं? 8. हा. किती आलं? 25. हा, दिसते स्क्रीन वरती 25? येस. हा, मग 25 ची व्हॅल्यू किती येते? 7. ऍडिशन 7. केल्यानंतर. त्यामुळे 25 हो. मध्ये काय करायचं? 7 ऍड करायचं. त्याच्यामुळे हो. व्हॅल्यू काय येईल? 32. 2. ओके. त्याच्यानंतर हा. 32 जो आहे त्याची ऍडिशन केल्यानंतर व्हॅल्यू 5 येते. त्यामुळे 32 मध्ये 5 ऍड करायचं आहे. त्याची व्हॅल्यू 37 येते. मग आता मला सांग, हो. 37 ची व्हॅल्यू काय येईल आणि पुढची व्हॅल्यू काय येईल? 37 ची व्हॅल्यू म्हणजे आता टोटल करायचं आहे. 37. मॅम व्हॅल्यू कशी काढ? 37 ची ऍडिशन करायचे. किती येईल 37 ची ऍडिशन? 3 + 7. 32. 4 मॅम 4. 37. 7 + 3. 7 + 3 9. 7 + 3 9 कधीपासून झालं? 10 मॅम. मग 37 मध्ये काय करायचं? 10 ऍड करायचं. का तर याची हा. ऍडिशन येते ते पुढच्या नंबर मध्ये मॅम मिक्स करायचं. हा हा, म्हणजे
आन्सर 47 येईल. बरोबर आहे ना? मग फर्स्ट ऑप्शन इज हा. करेक्ट. समजलं मॅम, थँक्यू. हो, कसं कर कळालं? येस. कसं तरी समजलं का? हो. ओके, सगळ्यांना समजलंय? दुर्वा क्लिअर आहे? येस मॅम, येस. येस मॅम. म्यूट करायचं. मॅम मी रीड करू दुसरा? रीड कर बाळा. सिद्धी. क्वेश्चन नंबर 4. 7, 8, सिरीज वाचू 3, नको 2, बाळा. 5. सिरीज वाचत बसू नको. क्वेश्चन रीड कर. In the given series, how many times even number is produced by odd number and is immediately followed by an even number? Option number 1, 2, option मॅम number 2, 3, option number 3, 4, and option number 4, 1. मॅम याच्या मॅम एक्सप्लेन करू? हा, करा एक्सप्लेन. याच्यामध्ये ह्या क्वेश्चन मध्ये म्हणतात की याच्यामध्ये किती इव्हन नंबर आहेत आणि ऑड नंबर आहेत. मॅम तुम्ही समजवा एकदा. मॅम मॅम प्रेसिडेंट म्हणजे काय? हा हॅलो हॅलो. मॅम. 1 मिनिट सांगते मी. ओके, क्वेश्चन रीड केला सिद्धी? हो. आता इथे काय म्हणतोय बघा. 7, 8 ही जी सिरीज दिली आहे तुम्हाला 6 पर्यंत. इन द गिवन सिरीज हाऊ मेनी टाइम्स इवन नंबर इज प्रेसिडेड बाय ऑड नंबर अँड इज इमिडिएटली फॉलोड बाय अन इव्हन नंबर. ओके, तर 9, 10, 11. आता इथे काय म्हणलंय तुम्हाला? ऑड नंबरने इव्हन नंबर इव्हन नंबर आपला कुठे आला पाहिजे? मध्ये आला पाहिजे. ओके, आणि इव्हन नंबरच्या प्रेसिडेंट काय पाहिजे? म्हणजे सुरुवातीला ऑड नंबर पाहिजे. आणि ऑड नंबर झाल्यानंतर इव्हन नंबर येणार आणि इव्हन नंबरच्या हे झाल्यानंतर आपल्याला काय पाहिजे? म्हणजे इमिडिएटली फॉलो काय करतो ते? इव्हन नंबरला फॉलो करतो. म्हणजे बघा, हाऊ मेनी टाइम्स इव्हन नंबर इज प्रेसिडेड बाय ऑड नंबर. म्हणजे ऑड नंबरने कधी कुठे कुठे सुरुवात झाली इव्हन नंबरची? म्हणजे पहिल्यांदा ऑड नंबर आलाय, त्याच्यानंतर इव्हन नंबर आलाय, आणि इव्हन नंबर आल्यानंतर इमिडिएटली फॉलो काय केले त्याने? दुसऱ्या इव्हन नंबरला फॉलो केलं. म्हणजे आता समजा जर इथे मी एक सिरीज देते. ओके, बघा इथे 3, 2, 5, 6, 7, 8, 8. ओके, तर इथे तुम्हाला काय करायचंय? जिथे जिथे ऑड पहिल्यांदा आलाय, त्याच्यानंतर इव्हन आलाय, आणि लगेच त्याला चिटकून दुसरा इव्हन नंबर आलाय, असं कुठं कुठे येतं? हे जे मी सिरीज दिले त्याच्यात सांगा तुम्ही. आणि किती 1, टाइम येतं? मॅम 2, मॅम 3, 4. मॅम हम्म मॅम मी सांगू? हम्म ऑप्शन नंबर 3, 4. बघा, मी जी सिरीज दिली ना त्याच्यामध्ये सांगते, मी दिलेली. मॅम त्याच्यामध्येच मॅम ऑप्शन नंबर 3, 4 येत आहे ना. अरे बाळा, मी जे लिहिले ना स्क्रीनवरती ते दिसते का तुला? हो. त्याच्यामध्ये किती त्याच्यामध्ये वेळेस का असं झालंय की पहिला ऑड 3 नंबर आलाय? टाइम अरे हे 3 दिसतंय तुला? टाइम असं कसं बोलते तू? हो. हे बघ, हे कोणाकोणाला दिसतंय? मॅम मॅम हेच मला ना, दिसतंय. 3, 2, 5, 6, 7, 8, 8. हा, तर त्याच्यामध्ये किती जे आपल्याला क्वेश्चन मध्ये सांगितले ते त्याच्यामध्ये होतंय का वर्क? 1, डाऊट. इव्हन नंबर आलाय, त्याच्या आधीच ऑड नंबर आलाय, मग त्याच्यानंतर इव्हन नंबर आलाय, असं 2 झालंय का? टाइम. कुठे कुठे झालंय सांग मला. मॅम 3 आणि 2 मध्ये आणि 67 आणि 88 मध्ये. नाही बरं, आपल्याला 3 व्हॅल्यू पाहिजेत ना. पहिले हा ऑड नंबर आला पाहिजे, त्याच्यानंतर इव्हन, आणि त्याच्यानंतर इव्हन नंबर आला पाहिजे. मग याच्यात एकच येईल मॅम, मग तसं म्हटलं तर सगळ्यांनी चॅट बॉक्स मध्ये टाका. 67. सगळ्यांनी चॅट बॉक्स मध्ये टाकायचंय.
किती वेळा येईल किंवा मॅम कोणकोणती व्हॅल्यू येईल? सांग बाळा. मॅम हे मॅम मला डाऊट 67 आहे. आणि 88 येईल. 788 ही व्हॅल्यू फक्त येईल. बघा इथे दिसते तुम्हाला. आता हा 7 ऑड नंबर आहे. ओके. त्याच्यानंतर हा इव्हन आला आणि इव्हनला इमिडिएटली काय फॉलो केलाय? इव्हननेच. मॅम हम्म तिथे ना प्रेसिडेंट म्हणजे अगोदरचा नंबर ना, प्रेसिडेंट म्हणजे अगोदरचा. आणि इथे बरोबर. काय सांगितलं की ऑड नंबरच्या अगोदर यायला पाहिजे आणि नंतर लगेच ऑड नंबरच्या नंतर परत एकदा इव्हन नंबर, म्हणजे इव्हन ऑड इव्हन ना. नाही, हे बघ, हाऊ मेनी टाइम्स इव्हन नंबर इज प्रेसिडेड बाय ऑड नंबर. म्हणजे इव्हन म्हणजे नंबर ऑड नंबरच्या अगोदर. इथे काय ऑड म्हटलंय नंबरच्या आधी अगोदर. आधी ऐकून घ्या तुम्ही. हाऊ मेनी टाइम्स इव्हन नंबर इज प्रेसिडेड. प्रेसिडेड म्हणजे काय? इव्हन नंबर कुठून सुरुवात होतो? ऑड नंबर पासून. केव्हा केव्हा इव्हन नंबर सुरू होतोय असं त्यांनी सांगितलंय. इव्हन कळतंय का दुर्वा? इव्हन नंबर इज म्हणजे प्रेसिडेड बाय ऑड नंबर. म्हणजे इव्हन नंबरला काय केलंय? ऑड नंबरने ऑड नंबरने कधी कधी सुरुवात झाली की तिथे इव्हन नंबर लगेच येतो त्याच्यानंतर. आणि ते आल्यानंतर इज इमिडिएटली फॉलोड बाय इव्हन नंबर. म्हणजे आणखी एक तो काय करतो? इव्हन नंबरला फॉलो करतो. ओके. तर आता इथे बघा नाही तुम्हाला. मॅम, हम्म? ते समजलं पण आहे ना, इथे हम्म? प्रेसिडेंट म्हणजे अगोदरचा आणि तिथे काय सांगितलंय? इव्हन नंबर इज प्रेसिडेड बाय ऑड नंबर. म्हणजे बरोबर ऑड ना? नंबरनी इव्हन नंबर हे झालं, म्हणजे स्टार्टिंग इव्हन नंबर पासून होणार ना. नाही नाही नाही, हे बघ, हाऊ मेनी टाइम्स इव्हन नंबर इज प्रेसिडेड बाय ऑड नंबर. ऑड नंबरनी प्रेसिड झालेला आहे इव्हन नंबर. म्हणजे ऑड नंबर पहिला येणार, त्याच्यानंतर इव्हन नंबर येणार आणि अँड इज इमिडिएटली फॉलोड बाय अन इव्हन नंबर. मग तो काय करतो लगेच? प्रेसिडेंट आहे ना, प्रेसिडेंट आहे. हा. नाही म्हणजे क्वेश्चन मध्ये तो जे इव्हन नंबर ते ऑड पर्यंत लिहिलंय ना, त्याचा असं अर्थ होतो ते पहिले इव्हन येणार मग ऑड येणार. हे इव्हन बघ, नंबर इज आता इथे जर प्रेसिडेंट असं दिलं असतं, म्हणजे हाऊ अगोदर. मेनी टाइम्स ऑड नंबर इज प्रेसिडेड बाय इव्हन नंबर, तू काय काय म्हणली असती तू? मग ऑड नंबर नंतर ऑड नंबर पहिला आला असता आणि इव्हन नंबर नंतर गेला असता. नाही बाळा, हे याचं आन्सर, याचं तू क्वेश्चन टाकून बघ तू आणि त्याचं मराठीचं ट्रान्सलेशन ही बघतो. इथं काय म्हणतंय? हाऊ मेनी हा, एक टाइम्स मिनिट. इव्हन नंबर इज प्रेसिडेड बाय ऑड नंबर. म्हणजे सुरुवात कशाने झालेली आहे? ऑड नंबरने. आणि त्याच्यानंतर लगेच इव्हन नंबर येतोय. सगळ्यांना कळालाय क्वेश्चन? स्पृहा? हो मॅम, कळालं. 3 टाइम्स येतं आन्सर. बरोबर. क्वेश्चन मी सांगते ते बरोबर आहे ना? हो बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर काय करायचं तुम्हाला? जर ऑड नंबर आला, ओके, त्याच्यानंतर तुम्हाला इव्हन नंबर शोधायचा आहे आणि इव्हन नंबर झाल्यानंतर इमिडिएटली फॉलो काय करतो तो? आणखी एक इव्हन नंबर. ओके. तर मी जसं इथे सांगितलं 788 अशा व्हॅल्यूज कुठे दिसतात बघा तुम्हाला. हे बघा मॅम, ह्याच्यात 664. मॅम मॅम हा बोल बाळा. तिथे ना मी टाकलं, तिथे येते विचित्र संख्याच्या आधी किती वेळा संख्या आहे असं काहीतरी आले. नाही बाळा, मी जे सांगते ना तुला ते व्यवस्थित सांगते, राईट वे ने सांगते. हाऊ मेनी टाइम्स इव्हन नंबर. तुझं काय व्हायला? असं इव्हन नंबर तुला क्वेश्चन मध्ये पहिल्यांदा दिसतोय ना, त्यामुळे तुला वाटतं की ते इव्हन नंबर